सुंदर ते ध्यान उभे विटेवरे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरे, कर कटेवरी ठेवुनिया, कर कटेवरी ठेवुनिया। सुंदर ते ध्यान उभे विटेवरे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरे, कर कटेवरी ठेवुनिया, ठेवुनिया। हा तुळसे हार गळा कासे पितांबरा, तुळसी हार गळा कासे पितांबरा, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबरा, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडी निरंतर हे सिद्धार्थ, तुळसी हार गळा कासे पितांबरा, तुळसी हार गळा कासे पितांबरा, आवडी निरंतर हे सिद्धार्थ, आवडी निरंतर हे सिद्धार्थ। हा मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, फंटे कौस्तुभ मने, फंटे कौस्तुभ मने, विराजिता तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबरा, आवडे निरंतर, आवडे निरंतर हे सिद्धार्थ, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबरा, तुळसी हार गळा कासे
हरी जय जय राम जय 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 राम हरी जय जय राम जय जय राम आले वो साजने रूप महाकाल झाले वो साजने तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड तू हा विठ्ठल वरवा तू हा माधव वरवा ओ तू हा माधव बरवा 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 तू हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा हो सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगरे हो सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगरे बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाची आगरे बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा
जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम अवघी मिथ्याटी राम नाही जवकंठी राम नाही जवकंठी राम नाही जवकंठी अवघे मिथ्याटे राम नाही जवकंठी नाही जवकंठी राम नाही जवकंठी हे अवघी मिथ्याटी राम नाही जवकंठी राम नाही जवकंठी राम नाही जवकंठी अवघे राम राम नाही जवकंठी राम नाही जवकंठी नाही जवकंठी सावधान 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 उगवी संकल्पी म्हण उगवी संकल्पी हे म्हण उगवी संकल्पी हे म्हण सावधान सावधान उगवे संकल्पे मना उगवी संकल्पी हे सांडिले ते मान आग्रह उरला काळ दंडी आग्रह उरला काळ दंडी आग्रह उरला काळ दंडी आसाने ते माने अग्र उरला काळ दंडे अग्र उरला काळ दंडे अग्र उरला हे सावधान सावधान हे सावधान 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 उगवी संकल्पे म्हण उगवी संकल्पे म्हण उगवी संकल्पे म्हण उगवे संकल्पे मना उगवे संकल्पे हे तुका म्हणे आले भागा मने आले भागा तुका म्हणे आले भागा मने आले देवणी चित्ते पांडुरंगा देवणी चित्ते पांडुरंगा देवणी चित्ते पांडुरंगा तुकारे आले बाबा एवढे चित्ते पांडुरंगा एवढे चित्ते पांडुरंगा हे सावधान 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 उगवी संकल्प हे म्हण उगवी संकल्प हे म्हण उगवी संकल्प हे म्हण भगवी संकल्पे मना उगवे संकल्पे मना भगवी संकल्पे विठोबार कुमाई पार कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई हरि पार हरि हरि विठो पार रखो हरि पार रे
सावधान सावधान
विठ्ठल
भगवान की जय महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय हरा विठाला 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 सावधान उगवी संकल्पी हे मन सांडिले ते मांडे आग्रह उरला काळ दंडे सावधान सावधान उगवी संकल्पी मन तो का म्हणे आले बागा तो का म्हणे आले बागा देवोनी चित्ती पांडुरंगा सावधान सावधान उगवी संकल्पी मन अजं रुक्मिणीं प्राण संजीवनंतं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नात् हम देव परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवो कलालांक तेजो दिकामो दिवक्रम कलाणी शवादा पणोदार दक्षे समाधिस्थ मूर्ते भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अष्टसिद्धिनवनीतिके दाता अस्वरती जानकी माता राम रसायन तुम रे पासा सदा हो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जे बोलो हनुमान की मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन हारी प्रभु सुध शरद
जव कंठी सावधान सावधान उगवी संकल्पी मन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता घेतले अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारी वारकरी संप्रदायाची हिरे नोहे नोहे वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांना संबोधलं जातं असे असणारी वैराग्य तत्व जगद्गुरु तुकोबराय आणि या मृत्यू लोकामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना आलेले अनुभव आणि त्या अनुभवामधून घेतलेला लाभ महाराजांनी आपल्या समोर ठेवला विठ्ठल किम निमित्ताने तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात तुम्हाला सर्वांना आहे आपल्या या पवित्र असणाऱ्या सांगली मळ्यामध्ये या पाटोळी गावामध्ये खरं तर वारकरी संप्रदायानं भरभरून असणारं हे गाव आहे बरं. वारकरी संप्रदायाचे नियम वारकरी संप्रदायाची प्रथा जोपासणारं हे गाव आहे. असं असणारं हे पवित्र गाव या गावामधील हा सांगली परिवार आणि या सांगली परिवारातून आज गेल्या 1 वर्षापासून या परिवारातील एक आई या परिवारामध्ये जे जे संबंध त्यांच्या आले आजीचा संबंध असेल आईचा संबंध असेल काकीचा संबंध असेल हो ज्या ज्या संबंधातून या आई आज निघून गेल्या त्या प्रत्येकाला आज आई गेल्यानंतर पोरकसं वाटलं असेल. नोहे नोहे मला असं वाटतं त्यांच्यासोबत जो वेळ या मातोश्रींनी घालवलेला आहे त्या प्रत्येक क्षणाची आठवण या परिवाराला येत असेल. कारण माणूस जोपर्यंत आपल्या सोबत आहे तोपर्यंत त्याने दिलेलं प्रेम त्यानं आपल्याला लावलेली माया ती लवकरात लवकर समजून येत नाही. एकदा की आपल्यापासून लांब गेला तर मग ती माया ते लावलेलं प्रेम आपल्या लक्षात येत राहतं. आज या परिवारातून कैलासवासी सो कचराबाई उर्फ त्यांना प्रेमानं सगळे त्यांना अक्का अशी घरामध्ये म्हणायच्या आदरणीय अक्का आपल्या परिवारातून निघून गेलेल्या आहे आणि त्यांच्या पाठीमागं असणारा त्यांचा भरभरून परिवार आहे. या परिवारानं अक्का गेल्यानंतर आपली आई गेल्यानंतर आपली आजी गेल्यानंतर मला असं वाटतं ऋणातून तर कोणी मुक्त होऊ शकत नाही पण त्यांच्यापर्यंत ही पुण्याची पावती पोचावी ज्ञानदानातून अन्नदानातून त्यांच्यापर्यंत ही पुण्याची पावती पोचावी. त्यामुळं त्यांच्या परिवारानं अगदी सुंदर पद्धतीनं मला असं वाटतं बरं का की काही काही मंडळीक पैसा भरपूर आहे खूप पैसा आहे पैशाला कमी नाही लोकांकडं पण पैसा कुठे खर्च करावा हे लोकांना कळत नाही. या परिवाराचं एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन करा सगळ्यांनी. का अभिनंदन करायचं मला असं वाटतं या वडिलांनी आणि या आईने या परिवाराकरता घेतलेले कष्ट त्या कष्टाचं आज दादांनो चीज झालं. तुम्ही म्हणताल कस काय अहो श्रीमंती भरपूर आहे मला असं वाटतं प्रत्येकाच्या आई वडिलांनी आपल्याकरता कष्ट घेतलेले आहे पण त्यांच्याकरता काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून या परिवारानं या लेकरांनी या कुटुंबाने आपल्या आईचा सोहळा 1 दिवस नाही तर 2 दिवस आणि तोही साधारण नाही तर अगदी थाटामाटामध्ये केला. एकदा जोरदार टाळी वाजून या परिवाराचं आपण अभिनंदन करायचंय. सुंदर पद्धतीनं या सर्व लेकरांनी आणि विशेष करून या मातोश्रींचे पतिदेव आदरणीय बहिरू बाबा असतील यांचंही आपल्या गावामध्ये आपल्या परिवाराकरता आपल्या गावाकरता आपल्या परिसराकरता खूप मोठं योगदान आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये असेल वारकरी क्षेत्रामध्ये असेल जे जे त्या ठिकाणी गावामध्ये ज्यांना ज्यांना जिथं जिथं ज्या ठिकाणी मदत पाहिजे त्या ठिकाणी आदरणीय बाबांनी नेहमीच त्या ठिकाणी गावाकरता आपला वेळ दिला आहे. म्हणून आज या परिवारातून या मातोश्री निघून गेलेल्या आहे त्यांचा संपूर्ण असणारा हा भरभरून परिवार आहे. आणि विशेष करून परिवार तर आहेच पण या परिवारामध्ये बाबा निघून गेले आपल्या आई निघून गेल्या त्यांच्या पाठीमागं असणारा त्यांचा संपूर्ण परिवार आहे. त्यांच्यामध्ये त्यांचे चिरंजीव असतील विठ्ठल भाऊ सांगळे असतील त्याच पद्धतीनं विशाल भाऊ सांगळे असतील त्यांच्या मुली मनीषाताई आव्हाड असेल शुभांगीबाई लहान
काय आडनाव काय लहाने असतील असा असणारा त्यांचा भरभरून परिवार आणि त्यांचा परिवारही त्या ठिकाणी अगदी वारकरी संप्रदायाला धरून आहे, वारकरी संप्रदायाला जोडून आहे. आणि विशेष पद्धतीनं आपल्या गावामध्ये एक ज्येष्ठ शिष्ट कीर्तनकार होऊन गेले, ज्यांनी आपल्या गावाला एक चांगली नियम, आपल्या गावाला एक चांगली त्या ठिकाणी संस्कार लावून दिले. हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज आव्हाड बाबाही त्या ठिकाणी या कुटुंबाला नोही नोही या गावाला त्यांचं चांगलं वर्चस्व होतं. आणि या परिवारानं मला सांगितलं की महाराज, आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त शासकीय क्षेत्रामधील आमच्या गावातील अनेक तरुण मंडळी या ठिकाणी गेलेली आहे. त्यामध्ये आदरणीय रवींद्र भाऊ खताळ असतील, ते IAS त्या ठिकाणी त्या पदावरती काम करतायत. अनेक मंडळी कलेक्टर आहे, काही त्या ठिकाणी डेप्युटी कलेक्टर आहे. अनेक त्या ठिकाणी विकास कामाच्या माध्यमातून या गावाचं चांगलं काम आहे. आणि म्हणून या गावातील गावही चांगलं आहे आणि त्यातले त्यात हा परिवारही चांगला आहे. आणि म्हणून जसा एखादा वीर जावा आणि त्या वीर गेल्यानंतर त्याला पोलिसांच्या भाषेमध्ये, आर्मीच्या भाषेमध्ये तोफांची सलामी द्यावी, बंदुकीची सलामी द्यावी, तसं एखादा वारकरी गेल्यानंतर, जसं कीर्तन केल्यानंतर त्याला तोफांची सलामी दिल्या जाते, या परिवारानं सुद्धा आपल्या मातोश्री गेल्यानंतर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ही तोफांची सलामी दिली. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. सामान्य नाही महाराज. आज या सोहळ्याकरता महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मृदुंगाची साथ करण्याकरता उभा नाशिक जिल्हा, सिन्नर तालुका नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्यांचं चांगलं नाव आहे, आदरणीय ज्यांच्या मृदुंगामध्ये स्पष्टता आहे, अगदी गोडवा आहे, कीर्तनकाराला गायनाचार्य मंडळीला जे पाहिजे असं त्यांचं साजील असं वाजवणं आहे. आदरणीय हरिभक्तपरायण दीपकजी महाराज, त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. अगदी सुंदर त्यांचं गायन आहे. आपल्याला राहिलेल्या वेळामध्ये त्यांचं त्या ठिकाणी मृदंग वादन आपल्याला ऐकण्यात येणार आहे. आणि म्हणून त्यांनाही अगदी मनापासून वंदन. अगदी गोड ज्यांचं गायन आहे, उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचं गायन गाजतंय, हरिभक्तपरायण आमचे जीवलग मित्र प्रवीणजी महाराज पांडे असतील, त्याच पद्धतीनं आदरणीय हरिभक्तपरायण आमचे सागरजी महाराज गुळवे असतील, त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. या सर्व गुणीजनांना अगदी मनापासून वंदन करतो. या ठिकाणी या बाजूला मृदुंगावरती साथ करतात आदरणीय महाराजांचे शिष्य हरिभक्तपरायण सुनीलजी महाराज असतील, तुम्हालाही अगदी मनापासून वंदन. त्यांच्याकरता ही जोरदार टाळी वाजवा. अनेक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. गावातील सर्वच महाराज मंडळी असतील, गावातील सर्व वारकरी मंडळी असतील, समोर बसलेले त्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रातील, वारकरी क्षेत्रातील सर्वच मंडळी, अगदी सगळ्यांना मनापासून वंदन करतो. आमच्या महिला मंडळी असतील, त्याच पद्धतीनं साऊंडही अगदी सुंदर आहे, त्यांनाही अगदी मनापासून वंदन. आपला मातोश्रींचा हा कार्यक्रम आज आलेल्या पाहुण्यांनी तर बघितला, पण जे पाहुणे येऊ शकले नाही किंवा भविष्यामध्ये आपल्या आईचा कार्यक्रम आपण कशा पद्धतीनं केला हे जर बघायचं असेल तर आपण मोबाईलवरती जाऊन, यूट्यूबवरती जाऊन त्या ठिकाणी पुन्हा आपल्या आईचा हा सोहळा बघू शकतो. त्याकरता या कार्यक्रमाची शूटिंग करण्याकरता गजर हरिनामाचा आदरणीय दादाई या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी वाजवा. अगदी सगळ्यांना वंदन करतो. राहिलेल्या वेळामध्ये गोड असं चिंतन बघण्याचा प्रयत्न करू. फक्त एक काम करा, सर्वांनी सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. विठ्ठल विठ्ठल अवघी मिथ्याटी राम नाही जब कंठी, सावधान सावधान उगवी संकल्पी मन. महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये आलेला अनुभव आपल्या समोर ठेवलाय. तुकोबराय म्हणतात, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर असा एकही माणूस नाही. तुकोबरायांना आलेले अनुभव आहे. अनुभव आले अंगा ते या जगादी तसे. काय अनुभव आले? आणि तुकोबरायांचे अनुभव आपण आत्मसात करायलाच हवी. बाबा मला एक सांगा, इथं बसलेल्यांपैकी ही वयोवृद्ध मंडळी आहे जी 90 वर्षाची, 85 वर्षाची, 80 वर्षाची, त्यांचा अनुभव जास्त आहे का माझा 22 वर्षाचा अनुभव जास्त आहे? कुणाचा जास्त आहे? त्यांचा. 90 वर्षाचा अनुभव जास्त की 22 वर्षाचा अनुभव जास्त? 90 वर्षाचा अनुभव जास्त. तुकोबरायांनी त्यांच्या जन्मापासून तर जोपर्यंत वैकुंठ गमन होत नाही तोपर्यंत त्यांनी या समाजाचा घेतलेला अनुभव आपल्या समोर ठेवला.
काय अनुभव आला? महाराज म्हणतात, ऐका ना, आपण या समाजाकरता जन्माला आल्यापासून तर मृत्यू होईपर्यंत, नोहे नोहे ऐका हो, जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत, नोहे नोहे सकाळ झाल्यापासून तर संध्याकाळपर्यंत या मंडपामध्ये, या गावामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या भारत भूमीमध्ये नाही तर जगामध्ये असा एकही माणूस नाही की तो या मृत्यू लोकामध्ये काही ना काही मिळवण्याकरता धडपड करत नाही. प्रत्येक जण पळतो महाराज. इथं असा एकच नाही जो माणूस काही ना काही मिळवण्याकरता पळत नाही. प्रत्येक जण पळतो. कशा करता? दोन अपेक्षा प्रत्येकाच्या मुखामध्ये आहे. प्रत्येकाला वाटतं या दोन अपेक्षा माझ्या पूर्ण व्हाव्या. कुठल्या कुठल्या अपेक्षा? महाराज म्हणतात, एक सुखाची अपेक्षा आणि दोन समाधानाची अपेक्षा. असा या ठिकाणी कोणीच नाही की ज्याला सुख नकोय आणि समाधान नकोय. महाराज म्हणतात, प्रत्येक जण त्याच्याकरता पळतो. सुखा लागी करीसी तळमळ. सुखा करता प्रत्येक जणाची तळमळ चालू आहे महाराज. मग सुखा करता तळमळ चालू, एवढं पळून, एवढं कष्ट करून, एवढी धडपड करून जर आपल्या वाट्याला सुख येत नसेल तर आमचे तुकोबराय म्हणतात, एक दिवस संतांकडे जा आणि संतांकडे गेल्यानंतर त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी क्या बात है. भगवंताच्या प्राप्तीचा? महाराज म्हणतात, धरावे संताचे ते पाय. मला सांगा ना महाराज, ज्याच्याकडं भरपूर श्रीमंती आहे तो सुखी का? नाही महाराज. श्रीमंतीनं सुख विकत घेता येत नाही, श्रीमंतीनं समाधान विकत घेता येत नाही. पैशानं, श्रीमंतीनं, पदानं, प्रतिष्ठेनं सुख जर प्राप्त करायचं असेल, मला असं वाटतं, आत्ता कलियुगामधला प्रसंग तुम्हाला सांगतो सगळ्यांना. आपल्या भारतीय क्रिकेटमधला एक क्रिकेटपटू ज्याचं नाव आहे विराट कोहली. काय नाव आहे? विराट कोहली. विराट कोहली. त्याच्याकडं संपत्ती कमी असं नाही बरं का. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. आता चालू घडामोडीमधलं त्या ठिकाणी उदाहरण तुम्हाला देऊन जाईल. त्याच्याकडे संपत्ती कमी असं नाही, संपत्ती एवढी आहे, मला असं वाटतं की त्यानं आत्ता सोशल मीडियावरती एक जरी पोस्ट टाकली, दीपक महाराज, सोशल मीडियावरती एक जरी पोस्ट टाकली तर त्याला एका पोस्टचे सोशल मीडियाच्या द्वारे कोटी रुपये भेटतात. किती? कोटी रुपये भेटतात. नोहे नोहे क्रिकेट खेळल्यानंतर त्याला कोटी रुपये भेटतात. पैसा भरपूर आहे. पण त्याला ज्यावेळेस हे कळालं की पैशानं आपल्याला सुख मिळू शकतच नाही, त्यावेळेस तो वृंदावनला गेला. आणि वृंदावनला गेल्यानंतर आत्ता हयातीत असणारी ज्या साधूनं
जे तुकोबरायांनी सांगितलं आम्हाला, जे ज्ञानोबरायांनी सांगितलं, जे नाथबाबांनी सांगितलं, जे आमच्या संत मंडळीनं सांगितलं ना अवघ्या अनेक वर्षांपासून, ते त्या संतांनी आत्मसात केलं. काय केलं तर त्यांनी फक्त राधा 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 या नामाचा जप केला. विज्ञानाला ही कलाटणी घालणारा क्षण काय हो, एखाद्याची जर किडनी खराब झाली आणि डॉक्टरनी सांगावं की तुम्हाला 5 वर्षानंतर जगता येणार नाही, तुम्ही फक्त 5 वर्ष जगू शकता. आमच्या प्रेमानंद बाबांच्या एक नाही दोन्हीही किडन्या खराब झाल्या. ही कशाची ताकद आहे? नामचिंतनाची ताकद आहे. बरं, दोन्हीही किडन्या खराब झाल्या आणि डॉक्टरने सांगितलं तुम्ही फक्त 5 वर्ष जगू शकता, त्यानंतर तुम्ही जगू शकत नाही. विज्ञानाला ही कलाटणी घालणारा क्षण त्यांनी फक्त आपल्या मुखामध्ये राधा 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 नाम जप करावा. महाराज 5 वर्ष नाही महाराज, 25-30 वर्ष निघून गेले, किडन्या खराब आहेत, पण आजही माणूस जिवंत आहे. फक्त जिवंत नाही तर संसारिकाच्या मुखावरती जेवढं तेज नाही तेवढं तेज त्या साधूच्या मुखावर आहे. फक्त तेज नाही तर संपूर्ण जगाला त्या ठिकाणी आपण कसं जगावं याचा मार्ग सांगतायत. आणि या साधूच्या चरणावरती तो श्रीमंत असणारा विराट कोहली आला आणि बाबांच्या चरणावरती दोन्ही हात जोडले. बाबा, श्रीमंती भरपूर आहे, पैसा एवढा आहे की जगामध्ये अशी गोष्ट नाही विकत घेऊ शकत नाही. पैसा भरपूर आहे, मान सन्मान, अहो फोटो काढण्याकरता लोक 4-4, 5-5 तास वेळ बघतात, माझी वाट बघतात. संपत्ती भरपूर आहे, नाव भरपूर आहे, हो जगामध्ये असा माणूस नाही जो मला ओळखत नाही. सगळे बाबा, पण माझी अशी इच्छा आहे की जीवनामध्ये मला समाधान प्राप्त झालं नाही. असं वाटतंय की मला सुख प्राप्त झालं नाही. ते सुख कशामध्ये, ते समाधान कशामध्ये, हे मला तुम्ही सांगा. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्या साधूनं सांगावं जे आम्हाला तुकोबरायांनी सांगितलं अभंगाच्या प्रथम चरणात. अवघी मिथ्या आटे वाह हो, क्या बात.
जोरदार टाळी वाजवा यांच्याकरता. महाराज म्हणतात कितीही पळापळ केली पण जोपर्यंत तुमच्या कंठामध्ये विश्वाच्या मालकाचं नाव येत नाही तोपर्यंत कितीही पळा, कितीही धडपड करा, कितीही कष्ट करा, कितीही पैसा कमवा, पण जोपर्यंत त्याचं नाव कंठामध्ये येत नाही तोपर्यंत ही सगळी आटाआटी कशी आहे? मिथ्य आहे, मिथ्य आहे, मिथ्य आहे. हा तुकोबरायांचा अनुभव आहे. बरं तुम्ही म्हणताल काय अनुभव आला तुकोबरायांना? तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये अनुभव असा आला. तुकोबरायांचं जीवन जर बघितलं तर तुकोबराय त्या काळामध्ये सावकार होते. कोण होते? सावकार. सावकार जवळपास माझ्या अंदाजे 1100 एकर जमीन तुकोबरायांना होती. किती एकर जमीन होती? 1100 एकर जमीन. आणि त्या काळामध्ये तुकोबरायांचा 500 एकर ऊस होता. किती काका? 500 एकर ऊस. मग विचार करा तुकोबरायांची श्रीमंती किती आहे. पण ज्या वेळेस थोडासा इको कमी राहू द्या, बेस राहू द्या, त्यावेळेस तुकोबरायांना गावातील मंडळी तुकाराम शेठ म्हणायची. काय म्हणायची? जगाची रीत बघा बरं का सगळ्यांनी. ज्यावेळेस तुकाराम महाराज सावकार होते त्या काळामध्ये जगातील गावातील मंडळी तुकोबरायांना तुकाराम शेठ म्हणायची. आता ऐका, दुष्काळी आटीला द्रव्यनीला मान. ऐका ना महाराज, दुष्काळ आला आणि गावाकरता तुकोबरायांनी सगळं दान करून दिलं. याला संत म्हणतात बरं, याला साधू म्हणतात. फक्त आपल्याकडे घ्यायचा हा साधू नाही, आपलंही दुसऱ्याकरता द्यायचा हा साधू. हो, तुकोबरायांनी जगाकरता सगळं दान करून दिलं. आता तुकोबराय म्हणतात स्त्री एक अन्न करता करता मेली. ऐका, एका अन्ना करता त्या ठिकाणी आमच्या घरातील स्त्री जाते. आता ही परिस्थिती माझ्यावरती आली की आता खाण्याकरता सुद्धा काही नाही. अशा काळामध्ये ही जगातील लोक जी मला तुकाराम शेठ म्हणायची ना, आता हीच लोक मला तुक्या तुक्या म्हणू लागली. ही या जगाची रीत आहे आणि या जगाकरता आपण पळतो ना. नाही महाराज, मग कुणा करता पळायचं? महाराज म्हणतात हो, या जगापेक्षा त्या विश्वाच्या मालकाला काय आवडतं ते आपण करायचंय. नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी तो ऐका प्रकार. महाराज म्हणतात ऐका बरं सगळ्यांनी, त्याचं नाव घेतलेलं त्याला आवडतं. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलेली त्याला आवडते. कपाळाला सुंदरसा चंदनाचा टिळा लावलेला त्याला आवडतो. आणि त्याचबरोबर वैष्णवांविषयी असणारं प्रेम त्याला आवडतं. तुळशी माळ गोपी तुळशी माळ गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवा हृदयी कळवळा वैष्णवा आवडे देवासी तो ऐका प्रकार. जगाला काय आवडते हे करू नका दादांनो, या विश्वाच्या मालकाला काय आवडते हे करा.
निश्चित पद्धतीनं आपलं जीवन हे कृतार्थ बनेल. निश्चित पद्धतीनं आपल्या अंतर्मनाला वाटेल की आपण जीवनामध्ये काहीतरी चांगलं केलं. निश्चित पद्धतीनं मला असं वाटतं आपलाही शेवट गोड होईल. म्हणून संतांनी सांगितलं त्यांच्या अनुभवातून आलेलं, राम नाही जवकंठी. महाराज म्हणतात तुमच्या कंठामध्ये रामनाव असू द्या, कंठामध्येच का रामनाव असू द्या, त्याच्याकरता शास्त्रानं काही कारण सांगितलं. बरं काय कारण सांगितलं बघा. महिला मंडळी, घरामध्ये जर लाईट गेली तर आपण दिवा पेटवतो. तुम्ही म्हणताल महाराज आता दिवा नाही, आमच्याकडे LED बल्ब आहे, एकदा लाईट गेली की बटनही दाबायचं काम नाही, आपोआप लाईट लागतो. जुनी मंडळी ऐका ना, दिवा लावला घरामध्ये आणि दिवा लावल्यानंतर लाईट गेली, आपण दिवा लावतो. पण हा दिवा लावत असताना हा दिवा घरात लावतो की बाहेर लावतो? कुठं लावतो बाबा? नाही, घरातही लावत नाही, बाहेरही लावत नाही. मग आता 2 ऑप्शन तुमच्याकडून गेले. कुठं लावतो? महाराज म्हणतात घरामध्ये जर लाईट गेली आपण दिवा पेटवतो, तो घरातही ठेवत नाही, बाहेरही ठेवत नाही. तो दिवा कुठं ठेवतो? उंबऱ्यात ठेवतो. कुठं ठेवतो? उंबऱ्यात ठेवतो. तुम्ही म्हणताल कशा करता? उंबऱ्यात या करता ही जुनी पिढी त्या ठिकाणी पिढी देवाच्या समोर न ठेवता उंबऱ्यामध्ये का ठेवायची? त्याला कारण होतं महाराज, जेणेकरून देवासमोरही, घरातही आणि बाहेरही प्रकाश पडावा याकरता ही जुनी पिढी जी आहे ती उंबऱ्यामध्ये दिवा ठेवायची. महाराज म्हणतात जसं घरातही प्रकाश पडावा, बाहेरही प्रकाश पडावा याकरता आपण उंबऱ्यामध्ये दिवा ठेवतो, त्याच पद्धतीनं या शरीराचा उंबरा तुकोबराय म्हणतात आपला कंठ आहे. शरीराचा उंबरा काय? कंठ आहे. आणि या उंबऱ्यावरती, या कंठामध्ये जर त्याचं नाव घेतलं तर महाराज म्हणतात आपण आतूनही प्रकाशित होऊ आणि जगाला सुद्धा प्रकाशित करू. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी करण्याची ताकद त्याच्यामध्ये आणि आपल्यालाही प्रकाशित करण्याची ताकद त्याच्यामध्ये. म्हणून महाराज म्हणतात अवघी मिथ्य अटी, राम नाही जवकंठी. या जगामध्ये आपल्यावरती उपकार करणारी काही कमी मंडळी आहे. ऐका बरोबर सगळ्यांनी लक्ष देऊन. हो, एखादा माणूस जर वाईट वळणाला जात असेल, चुकीच्या रस्त्याला जात असेल तर तो सरळ रस्ता, चांगला रस्ता, चांगला मार्ग दाखवण्याचं काम काही विशेषच लोक करतात. मग आपल्या सगळ्या समाजाला, सगळ्या त्या ठिकाणी पुरुष मंडळीला, सगळ्या महिला मंडळीला, सगळ्यांनाच चांगला उपदेश, चांगला मार्ग दाखवण्याचं काम जगामध्ये फक्त एकच करतात, ते म्हणजे संत आहे. मला असं वाटतं संतांना माहीत आहे की हा मार्ग चुकीचा आहे, या मार्गानं गेल्यानंतर पतनच होणार आहे, आणि हा मार्ग चांगला आहे, या मार्गाला गेल्यानंतर कल्याणच होणार आहे. म्हणून संत आपल्याला नेहमी त्या ठिकाणी जागा करत असतात. महाराज उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ. इको थोडा कमी द्यायचा, डिले द्यायचा. ओ भावे चरणी देवा माता, सुख विव्यता
जन्माचा दारा पुत्र जन दारा पुत्र जन तारा पुत्र जन तारा पुत्र जन ओ उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाता भाव चरणी ठेवा माता सुख विवता जन्माच्या जग जोगी जग जोगी जाग जाग बोल तेरा जग जोगी जग जोगी जाग जाग बोल तेरा जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती टाटा जगदोगी जगदोगी जाग जाग बोलती हे जागता जगदे राथा काय हे जागता जगदेव जरा काय गाव हे अवघा क्षेत्र पूजावा सकळ हे अवघा क्षेत्रफळ बुजावा सकळ हे पूजा पत्र काय फळ पुष्प तोय हे बहुता दिवसा फेरा आला या नगरा हे नका हे उभा शब्द कोची सारे जग जोगी जग जोगी जाग जाग बोलते जग जोगी जग जोगी जाग जाग बोलते हे जग जोगे जग जोगे जाग जाग बोलते
अनेक प्रमाणे संत आपल्याला जाग करतात, संत आपल्याला हिताचा उपदेश करतात, संत आपल्याला चांगला मार्ग दाखवतात. आणि याही अभंगामध्ये संतांनी चांगला मार्ग दाखवला. दादांनो, कितीही पळाले तरी आपल्या जीवनामध्ये जर सुखाची प्राप्ती करायची घेत असेल तर एकच कारण आहे, काय करावं लागेल? विश्वाच्या मालकाचं भजन. आणि दुसरं काम सांगितलं महाराजांनी, जीवनामध्ये कर्म चांगले करा. आजच्या कीर्तनामधून महिला मंडळ, पुरुष मंडळी काही नेलं नाही तरी चालेल, एखादं प्रमाण नेलं नाही तरी चालेल. फक्त या दोन गोष्टी जीवन जगत असताना फक्त लक्षात ठेवायच्या. काय? ज्या विश्वाच्या मालकानं आपल्याला हा सुंदर असा नरदेह दिला, त्या विश्वाच्या मालकाला विसरायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, जीवन जगत असताना 2 पैसे कमी कमवा, पण कर्म चांगली करा. कारण कर्माला खूप मोठं प्राधान्य आहे. आज जर आपलं जीवन चांगलं आहे, आज आपलं जगणं चांगलं आहे, आज आपले दिवस चांगले आहे, तर आपण धरून चालायचं की याच्या अगोदर आपण चांगले कर्म केले, त्याचं हे फळ आहे. आज जर आपल्यावरती वाईट दिवस आहे तर समजून चालायचं की आत्ता वाईट दिवस आहे ना, मग या वाईट दिवसांमध्ये चांगले कर्म करू, पुढचे येणारे दिवस नक्कीच चांगले येतील. महाराज, हे जीवन कर्म प्रधान आहे. केले कर्म झाले तेथी भोगाले, केले कर्म झाले तेथी भोगाले, केले कर्म झाले येथी भोगाले, केले कर्म झाले येथी भोगाले. बदले मेले ऐसे बदले मेले ऐसे केले, बदले मेले ऐसे बदले मेले बदले मेले ऐसे केले, बदले मेले ऐसे हरी मुखी गाता हर मनी जिता, हरी मुखी गाता हर मनी जिता, हरि बनेगा हर बनेगा हरि बनेगा हर बनेगा हर मनी जिता, केले कर्म झाले त्याची भोगा आले. किती कर्माला ताकद देव. महाराज म्हणतात हे जीवनच कर्मप्रधान आहे. कसं आहे? कर्मप्रधान जीवन आहे. थोडक्यात जे कर्म करू ते फोडावं लागतं, त्या ठिकाणी फेडावं लागतं, भोगावं लागतं. कर्माला किती मोठं प्राधान्य आहे. महाराज म्हणतात जर आपल्या जीवनामध्ये कर्म चुकले, ऐका बरं महाराजांचं आहे. महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये कर्म चुकले आणि तिन्ही देव जरी आपल्या बरोबर असले, बाबा तिन्ही देव म्हणजे ब्रह्म, विष्णू, महेश, जन्म देणारा, पालन जगून फायदा काय आणि वाईट जगून तोटा काय? महाराज, वाईट जगल्याचा तोटाही आहे आणि चांगल्या जगल्याचा फायदा आहे. आमच्या कबीर महाराजांनी ते सिद्ध करून दिलं. महाराज आपल्यासमोर महाराजांनी 2 त्या ठिकाणी, एका बाजूला कौरव आहेत आणि एका बाजूला पांडव आहेत. मला सांगा, पांडवांच्या जीवनामध्ये कर्म चांगली होती, पांडवही तिथेच गेले. कौरवांच्या जीवनामध्ये कर्म वाईट होते, कौरवही तिथेच गेले. पण मेल्यानंतर त्यांना कुठे जावं लागलं याचं उत्तम उदाहरण आमचे कबीर महाराज देतात. कर्माचं फळ कसं मिळतं ऐका. कौरव पांडव दोनो बाई, हे कौरव पांडव, कौरव पांडव दोनो भाई, कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा, सच्चा तो सच्चा तो वैकुंठ जावे. सच्चा कुठे गेला? वैकुंठामध्ये गेला. सच्चा तो वैकुंठ जावे,
झूठा नरक में बैठा सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसकी सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसके सच्ची बात कबीर जी की निंदा मत करना किसके मत करना किसके ही कर्माची ताकद आहे. फळ चांगलं वाईट हे कर्मावर मिळणार आहे. जीवन जगताना कर्म चांगले करा. ते कर्म चांगले केल्यानंतर काय होईल? समाधानाची झोप आपल्याला येईल, सुखाची झोप आपल्याला येईल. झोप येण्याकरता गोळ्या घ्याव्या लागणार नाही. बघा ना, आपला शेतकरी राजा कर्म चांगले करतो. ऐका, त्याला चांगला झोपण्याकरता बिछाना नाही, चांगली गादी नाही. काम करता करता शेतामध्ये झाडाच्या खाली सहज पडला, ढेकळामध्ये पडला तरी त्याला सहज झोप लागते. शेतकरी राजाचे कर्म चांगले आहे. मला असं वाटतं कर्म चांगले करा, निश्चित पद्धतीनं आपल्याला फळही चांगलं मिळेल. हो, कर्मावरती त्या ठिकाणी फळ मिळत असतं आणि म्हणून संत आपल्याला नेहमी त्या ठिकाणी जाग करतात. महाराज म्हणतात, सावधान 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 व्हा. मनाला संकल्प विकल्प याच्या भोवऱ्यातून बाहेर काढा. मनाला शुद्ध बनवा, मनाला सात्विक बनवा, कारण येणारा काळ खूप भयानक आहे. महाराज म्हणतात, हा जो आपण पसारा मांडून बसलोय ना, एक दिवस हा पसारा इथंच राहणार आहे आणि एक दिवस काळ येणार आहे आणि प्रत्येकाला जावं लागणार आहे. कारण या मृत्यू लोकातला अंतिम निर्णय म्हणजे शेवट. हा शेवट प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. फक्त हा शेवट गोड करायचा की वाईट करायचा हे आपल्या हातामध्ये. शेवट मात्र प्रत्येकाचा ठरलेला आहे. शेवट तो भाला, शेवट तो भाला, शेवट तो भाला, शेवट तो भला, शेवट तो भला. वा सागरजी महाराज. संत म्हणतात, आमचे तुकोबराय म्हणतात, माझा शेवट कसा झाला? शेवट तो भला
माझा बहु गोड झाला. ऐका ऐका ऐका, महाराज म्हणतात आमचा शेवट गोड झाला. शेवट प्रत्येकाचा ठरलेला आहे. आपल्याला जायचे, तुम्हाला जायचे. नोहे नोहे या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी अवतार घेतला त्या भगवंताचा अवतार कार्य सुद्धा त्यांना संपवावं लागलं. नव भी मर गए, दस भी मर गए सहस्र 33 कोटी देवता मर गए, पड़े काल की फांसी, पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी. प्रत्येकाला जावं लागतं. त्या मदलसा राणीनं आपल्या लेकरांना पाळण्यामध्ये टाकावं आणि त्या लेकरांना सांगावं, दादा हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे, कृमी कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधी रे, अमंगळतीचा बांधा स्मरे त्या हरिहरा, शरण जाय गोविंदा, परियते मदालसा, सोहम जो रे बाळा, परियते मदालसा. त्या राणीनं आपल्या लेकराला पाळण्यामध्ये टाकावं आणि सांगावं, दादा हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे, कृमी कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधी रे, अमंगळतीचा बांधा स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा, परिय दे मदालसा, सोहम जो रे बाळा, परिय दे मदालसा. थोडक्यात प्रत्येकाचं जाणं ठरलेलं आहे. देवादिकांना जावं लागतं, ऋषी मुनींना साधू संतांना जावं लागतं. नोहे नोहे जो कीर्तन करतोय बाबा त्याला एक दिवस जायचे, जे गायन करतात त्यांना सुद्धा एक दिवस जायचंय, जे मृदंग वाजवतात त्यांना सुद्धा एक दिवस जायचंय, जे टाळ वाजवतात त्यांना सुद्धा एक दिवस जायचं. आणि तुम्हाला इथंच राहायचंय का? याच्या कपाय त्याच्या कपाय त्याच्या कपाय. महाराज म्हणतात आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पंतो, देखत देखत ना तू पंतो, ओहित साजाला, देखत देखत ना तू पंतो, ओहित साजाला. देवादिक तर गेले, संतही गेले, पण आपली महाराजांनी सांगितलेली ही लिस्ट आहे. काय काय? आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत 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 ना तू पंत, तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पंतो, तोही तैसा झाला. मग काय करायचं?
संत आपल्याला जागे करतात आणि काय म्हणतात, उठा उठा जागा रे, पाठीबाई आले मोठे, 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 पाठीबाई आले मोठे, पाठीबाई आले मोठे. मृत्यूलोकातलं अंतिम सत्य प्रत्येकाला जावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात, हा पसारा जो मांडून बसलाय, हा पसारा इथंच राहणारे आणि एक दिवस प्रत्येकाला जावं लागणारे. सांडिले ते मांडे, आग्रह उरला काळदंडी, सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. मग काय करायचं? महाराज म्हणतात, कितीही कमवलं तरी एक दिवस इथंच ठेवून जायचं. एक छोटासा प्रसंग सांगतो, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल असं, आणि मग पुढे जाऊया. या जगामध्ये एक ग्रीक नावाचा देश आहे, ग्रीक नावाचा देश. आणि या ग्रीक नावाच्या देशामध्ये अनेक वर्ष आपल्या वडिलांनी त्या संपूर्ण राज्याचा, त्या देशाचा कारभार बघितला. या दृष्टांताचा शेवट फार गोडे बरं. घडलेली घटना आहे आपल्या इतिहासातली, सगळ्यांनी लक्ष देऊ नये का? हो, अनेक वर्ष कार्यभाग बघितला ग्रीक राज्याचा, ग्रीक देशाचा. हो, आणि त्या अथेन्स नावाच्या नगरीमध्ये तो राजा राहायचा. अथेन्स नावाच्या नगरीमध्ये वयोवृद्ध झाला, थकला. आता थकल्यानंतर त्यानं असं ठरवलं की आता आपण या गादीवरून उतरलो पाहिजे, ही खुर्ची सोडली पाहिजे आणि आपल्या मुलाला त्या गादीवरती बसवलं पाहिजे. प्रत्येकाने हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ठरवलं पाहिजे बरं. एक विशिष्ट वय झालं, एक विशिष्ट वेळ झाली की प्रत्येकानं आपली जागा सोडावी आणि नवीन माणसांना त्या ठिकाणी जागा द्यावी. ऐका ना, हो, 22 वर्षाचा तरणा बाण मुलगा आहे, त्याला जवळ बोलवलं आणि सांगितलं, दादा ऐक, संपूर्ण जीवनभर त्या ठिकाणी या राज्याचा राज्यकारभार बघितला, आता या राज्याचा कारभार तू बघायचा म्हटले. वयाच्या 22व्या वर्षी त्या तरण्या बाण मुलाकडं त्या राज्याचा राज्यकारभार दिला. त्या मुलाचं नाव होतं अलेक्झांडर. आपण सगळे त्याला सिकंदर असं म्हणतो. काय म्हणतो? सिकंदर असं म्हणतो. अलेक्झांडर त्याचं नाव. 22 वर्षाचा तरणा बाण मुलगा आहे. त्यानं ठरवलं, अरे आपल्या वडिलांनी आपल्याकरता जेवढं कमवून ठेवलंय तेवढ्यावरती थांबायचं नाही. म्हटले मग काय करायचं? आपल्या राज्याच्या सीमा एवढ्या वाढवायच्या, एवढ्या वाढवायच्या, एवढ्या वाढवायच्या की आपल्या राज्यामध्ये 7ही समुद्र आले पाहिजे. किती समुद्र? 7ही समुद्र. येतील का आपल्या राज्यात 7 समुद्र? येणार नाही. मग काय करावं लागेल? आपलं राज्यच एवढं वाढवावं लागेल की आपलं राज्य जर मोठं झालं तर आपल्या राज्यात 7 समुद्र येतील. थोडक्यात जगावरती आपण विजय मिळवला पाहिजे. 22व्या वर्षी त्या मुलानं त्या ठिकाणी प्रतिज्ञा घेतली आणि तो स्वाभिमानी मुलगा लढाईला सुरुवात केली. वयाच्या 22व्या वर्षी सुरुवात केली. रात्र बघितली नाही, दिवस बघितले नाही, तहान भूक काही न बघता सारखं पळत राहिला, धडपड करत राहिला, लढत राहिला. लढता 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 22व्या वर्षी सुरुवात केली होती. आज 62 वर्ष पूर्ण झाले. किती वर्ष? 62 वर्ष पूर्ण झाले. जवळपास त्या सिकंदरनी, इतिहासामध्ये अशी नोंद आहे, त्या सिकंदरनी जवळपास निम्म्या जगावरती त्या ठिकाणी काबू केली. नोहे निम्म्या जगावरती याचं राज्य आहे. आता हे निम्म जग त्या सिकंदरचं आहे बरं. आता ऐका या दृष्टांताचा शेवट किती गोड आहे. ज्यानं जवळपास 40 वर्ष रात्र बघितली नाही, दिवस बघितली नाही, सक्त त्या ठिकाणी लढत राहिला आणि लढला निम्म्या जगावरती त्यानं विजय मिळवला. निम्म जग त्याचं आहे. या जगामधली जमीन जुमला पैसा अडका सगळं काही त्याचं आहे. आणि ज्यावेळेस पुन्हा आपल्या नगरीकडे निघाला, जात असताना हिमालय लागलं, बर्फवृष्टी चालू आहे, सैन्याला पुढे जाता येत नाही, तिथेच थांबावं लागलं. अनेक काळ लोटला आणि त्या हिमालयामध्ये त्या सिकंदरच्या थांबलेल्या सैन्यामध्ये एक विचित्र प्रकारचा आजार पसरला. प्रत्येकाचे हातपाय सुजायला लागले. एक 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 सैनिक मृत्युमुखी पडायला लागला. वैद्यांना सुद्धा काही करता येत नव्हतं. वैद्यकीय सुद्धा त्या ठिकाणी थकले. मग आता काय करायचं? त्या ठिकाणी सैन्यांवरती उपचार होत नव्हता. सैन्यांचं एक वेळ जाऊ द्या,
पण ज्या राजानं निम्म्या जगावरती विजय मिळवला होता ना दादांनो, त्या राजाला हा रोग झाला. त्या सिकंदरचे हातपाय सुजायला लागले आणि हातपाय सुजल्यानंतर त्यानं आपल्या जवळच्या मित्राला जवळ बोलवलं. त्या मित्राचं नाव होतं सेल्युकस. अगदी जवळचा मित्र होता. त्या सेल्युकसला सांगितलं, दादा मला हे काय होतंय रे? त्या मित्रानं सांगितलं, राजेसाहेब आपल्या सैनिकांना जे झालं ना तोच आजार तुम्हाला झालाय. म्हटले मग? राजेसाहेब याच्यावरती उपचार नाही. म्हटले मग आता काय करावं लागेल? राजेसाहेब काय नाही, 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला जावं लागेल. तुमचा मृत्यू अटळ आहे. तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये राजेसाहेब जावं लागणार आणि जावंच लागणार. आता त्या सिकंदरच्या डोक्यामध्ये प्रश्न आला, ए मित्रा ऐक ना, वयाच्या 22व्या वर्षापासून लढतोय, आज 62 वर्ष पूर्ण झाले. गेल्या 40 वर्षामध्ये फक्त लढत राहिलो. आता मी 2 ते 3 दिवसांमध्ये जाणार. या जगामधली संपत्ती, जमिनी, सर्व काही जे आहे ते सगळं माझं आहे. आता मी 2 ते 3 दिवसांमध्ये मरेल. मग माझा असा प्रश्न आहे की मी मेल्यानंतर या संपूर्ण जगामधलं माझ्यासोबत काय नेईल? काय विचारलं त्या सिकंदरनी? या जगामधलं सगळं काही माझं आहे. आता मी 2 ते 3 दिवसांमध्ये मरणार. मग मी मेल्यानंतर माझ्यासोबत मी काय नेऊ शकतो? त्यावेळेस त्या सिकंदरच्या मित्रानं उत्तर दिलं. तो म्हटला, राजेसाहेब तुम्ही मेल्यानंतर तुम्ही जेवढं काही कमवलंय त्यामधलं चिमूटभर माती सुद्धा तुम्ही तुमच्यासोबत नेऊ शकणार नाही. मग नेऊ काय शकता? तर फक्त 2 गोष्टी. एक, भगवंताचं घेतलेलं नामचिंतन आणि 2, जीवनामध्ये केलेले चांगले कर्म. या 2 गोष्टी जीवनामध्ये असतील तर निश्चित पद्धतीनं तुमचाही शेवट गोड होईल. महाराज त्या सिकंदरला ज्यावेळेस कळालं, त्या सिकंदरने सांगितलं, ज्यावेळेस माझ्या अथेन्स नावाच्या नगरीमधून माझी अंतयात्रा काढशाल, अंतयात्रा काढत असताना माझे दोन्ही हात तिरडीच्या बाहेर काढा आणि संपूर्ण जगाला दिसू द्या. ज्या सिकंदरने जवळपास त्या ठिकाणी निम्म्या जगावरती विजय मिळवला होता, तो सिकंदर सुद्धा मरताना रिकाम्या हातानं गेला. म्हणून तुकोबराय आपल्याला सावधान करतात आणि तुकोबराय सांगतात, दादांनो ज्याच्या वाट्याला जे काम आलंय, निसर्गानं, प्रकृतीनं, भगवंतानं जे काही काम दिलंय ते काम करता करता, काम नाही बंद करायचं. मग काय करायचं? ते काम करता करता विश्वाच्या मालकाचं नाव आपल्या मुखामध्ये असू द्यायचं. अशी जर जीवनाची चौकट असेल तर निश्चित पद्धतीनं आपलाही शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात
मुबारक माय अरे आज आपल्या या सांगली परिवारातून एक आदर्श माता, एक आदर्श आजी या परिवारातून निघून गेलेल्या आहे. मला असं वाटतं कीर्तनाच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून, गायनाच्या माध्यमातून आई तुमच्या समोर ठेवण्यापेक्षा एक छोटासा विचार प्रत्येकानं करावा. आपला जन्म झाला तेव्हापासून तर जोपर्यंत आपली आई आपल्यासोबत आहे. लेकरू लहान असू द्या किंवा लेकराला 4 लेकरं होऊ द्या, पण आईसाठी लेकरू ते लेकरू असतं. आपला जन्म झाला तेव्हापासून तर जोपर्यंत आपली आई सोबत आहे ना आपल्या, तोपर्यंत आपली आई आपल्या लेकराकरता प्रथम कर्तव्य मानते महाराज. पहिलं कर्तव्य काही घ्यायचं जरी असेल, पहिलं माझ्या लेकराला काय आवडतं ते घेणार. खायची काही वस्तू घ्यायची असेल तर माझ्या लेकराला पहिलं काय आवडतं ते घेणार. मला असं वाटतं या जगामध्ये आपल्या लेकरावरती प्रेम करणारी ही 2च व्यक्ती, एक आपली आई आणि एक आपले वडील. मला असं वाटतं एकवे स्वतःच्या पोटाची खळगी रिकामी ठेवतील, पण आपल्या लेकराकरता जे पाहिजे ते देतील. महाराज आमच्या तुकोबरायांनी सुद्धा सांगितलंय, लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साही, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. आई सर्वस्व आपल्या मुलाकरता करत असते, म्हणून आपल्या आईचे आपल्या जीवनामध्ये फार मोठे उपकार आहे. महाराज म्हणतात कितीही मोठं व्हा, किती श्रीमंत व्हा, किती पैसा कमवा, पण आईच्या पदराला कधी लाजू नका. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. अरे आई आपली सामान्य असू द्या, आई आपली शेतकरी असू द्या, राहणीमान साधं असू द्या दादांनो, पण लेकरावरती प्रेम करणारी ती आई आहे. आईची माया एकदा आई निघून गेले की मग लक्षात येण्यापेक्षा जोपर्यंत आई आपल्या सोबत आहे तोपर्यंत आईवरती प्रेम करून घ्या. बघा आपलं घर, आपली आई, आपला परिवार सोडून एखाद्या दिवशी लांब जा, एक 8-10 दिवस बाहेर राहा, आपल्याला आपल्या घरची किंमत कळेल, आपल्याला घरच्या जेवणाची किंमत कळेल, आपल्यावरती प्रेमाचा हात फिरवणाऱ्या आईची किंमत कळेल, आपल्यासोबत प्रेमाऱ्या बोलणाऱ्या बापाची किंमत कळेल. मला असं वाटतं आमच्या तुकोबरायांनी सुद्धा तेच सांगितलं. आणि हा विश्वाचा मालक, विश्वाचा चालक, हे विश्व ज्याच्या ताब्यामध्ये, तो ब्रह्मांड नायक प्रथमेश पांडुरंग परमात्मा सुद्धा ज्याच्याकरता आला ना, त्या पुंडलिकानं सुद्धा काय केलं, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठे. पुंडलिकानं काय केलं तर आई वडिलांची सेवा केली. मायबाप सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, आई वडिलांना दुसरं तिसरं काही देता आलं नाही तरी देऊ नका, फक्त प्रेमाचे 2 शब्द जाता येता त्यांच्यासोबत बोला. त्यांना आपल्या मुलाकडून काहीच अपेक्षा नाही, आपल्या मुलीकडून काहीच अपेक्षा नाही, फक्त प्रेमाचे 2 शब्द त्यांना पाहिजे. नाहीतर आपल्या आई वडिलांना आपल्या मुलांकडून जर हे प्रेमाचे शब्द 2 भेटत नसतील तर मला असं वाटतं आपण मुलगा म्हणून, आपण मुलगी म्हणून काही कामाची नाही. 2 प्रेमाचे शब्द फक्त प्रेमानं त्यांच्यासोबत बोला. आपल्या आईचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत, किती उपकार आहे महाराज. एक छोटासा उपकार तुम्हाला सांगतो. आई गा तोर तुझे उपकार, आई ग तोर तुझे उपकार. ऐका, पहिला उपकार आपल्या आईनं काय केला आपल्यावरती. आपल्याला ज्यावेळेस आपलं बाळ आपल्या उदरामध्ये, आपल्या गर्भामध्ये, आपल्या रक्तातला थेंब आपल्या लेकराकरता दान केला, आपल्या श्वासातला श्वास आपल्या लेकराकरता दान दिला. 9 महिने आपल्या गर्भामध्ये आपल्या आईनं आपल्याला वाढवलं. आपल्या गर्भामधील मुलाला जे पोषक आहे तेच आईनं खावं,
आपल्या मुलाला जे पोषक आहे तेच आपल्या आईनं करावं. 9 महिने पोटामध्ये आपल्या मुलाला वागवावं महाराज. हो 9 महिन्यात 9 दिवसांनी 9 महिन्यात 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी. केले कृतार्थ जन्म देऊनी. देवने थोर मला संस्कार. देवनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. आई ग थोर तुझे उपकार. आई ग थोर तुझे उपकार. तुझे उपकार. तुझे उपकार. आईचे उपकार आपल्या जीवनामध्ये खूप आहे महाराज. त्याच्या उपकाराची परतफेड होऊ शकत नाही. पण मला असं वाटतं आज या परिवारानं हा सोहळा केला. कालही कीर्तन होतं, आजही कीर्तन होतं. मला असं वाटतं आजच्या दिवशी या मातोश्रीचा आणि हा परिवाराचा आजच्या दिवशी या मातोश्री बघत असतील आणि म्हणत असतील आमच्या पतिदेवानं, आमच्या परिवारानं, माझ्या लेकरानं, माझ्या मुलींनी, माझ्या सगळ्या परिवारानं अगदी थाटामाटामध्ये माझा शेवट गोड केला. झाला शेवट हा गोड. बास आजचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. आता आई हा प्रसंग बघितल्यानंतर म्हणत असतील आम्ही जातो आमुच्या गावा. आम्ही जातो आमुच्या गावा. आमुचा राम राम गाव. आमुचा राम राम गाव. आमुचा राम राम गाव. लेकरांनो आजपर्यंत तुमच्या परिवारामध्ये राहिले, तुमचं पालन पोषण केलं. हो या परिवाराकरता कष्ट घेतले. पण मला असं वाटतं आज या कष्टाचं चीज झालं. माझ्या लेकरांनी एवढा गोड सोहळा केला आणि आनंदामध्ये या मातोश्री या परिवाराला आशीर्वाद देता देता या परिवारातून निघून चालल्या आणि या परिवाराकरता सांगतायत आम्ही जातो आमुच्या गावा. आम्ही जातो आमुच्या गावा. आमुचा राम राम गाव. आमुचा राम राम गाव. आमुचा राम राम गाव. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. या वारकरी संप्रदायाला पूरक असणारा हा परिवार, पूरक असणारं हे गाव अगदी सुंदर पद्धतीनं थाटामाटामध्ये हा सोहळा केला. महाराष्ट्रातील सर्व गुणीजन मंडळी, दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित केली. आणि मला असं वाटतं या परिवारानं काय कार्य केलं तर आजची उपस्थिती तुम्हाला या परिवाराचं कार्य दाखवून देईल. एकदा जोरदार टाळी वाजवा. या सांगली परिवारावरती प्रेम करणारी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मंडप गच्च भरलेला आहे. झाडाखाली काही मंडळी, इकडे काही मंडळी, अगदी प्रेम करणारी मंडळी, या परिवारावरती प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. या सगळ्यांना अगदी मनापासून वंदन करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय.